त्याच्यामध्ये विदर्भाचा मुद्दा कोणता होता की एक सरप्लस प्रॉव्हिन्स तुम्ही घेत आहात तुमच्या बरोबर. मग त्याच्यात असं नेहरूजींनी सांगितलं, म्हणजे आज आम्ही ते लिहित आहोत म्हणून तुम्हाला ताजं सांगतो. 1 मे 60 ला महाराष्ट्र निर्माण झाला. त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, ज्याला पूर्व संध्या आपण म्हणतो, त्या दिवशी जवाहरलालजींचं भाषण चौपाटीवर झालं मुंबईमध्ये. आणि अत्रे जे होते संपादक, त्यांचं मराठा दैनिक होतं, त्या मराठ्यांनी जे फोटो दाखवला की 6 लाख लोक तिथे जमलेले होते. त्याच्यावर त्या भाषणामध्ये नेहरूजींनी असं सांगितलं महाराष्ट्राच्या लोकांना की उद्या आम्ही तुम्हाला महाराष्ट्र देत आहोत. त्यामध्ये विदर्भाच्या लोकांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही विदर्भ तुमच्या स्वाधीन करत आहोत आणि मुंबई हे सर्वात संपन्न शहर आहे, तेही तुम्हाला देत आहोत. तर विदर्भाला सुखी ठेवा, कॅप्शन आहे ते अत्रेंच्या त्या भाषणाचं, रिपोर्टिंगचं. विदर्भाला सुखी ठेवा आणि मुंबईचं वैभव कायम करा. मग साधना जे मासिक साने गुरुजींचं होतं, त्यांनी 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला हा मुद्दा काढला आणि त्यांनी एका अंकामध्ये सगळे फोटो वगैरे दिले आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं म्हटलं होतं नेहरूजींनी, आज आपण काय केलं महाराष्ट्राचं, तर विदर्भाला गरीब करून टाकलं आणि मुंबईला झोपडपट्ट्यांसारखं ते करून टाकलं.